ठेचा तर आपण बऱ्याच प्रकारचा खाल्लेला आहे, पण आज आपण उज्ज्वलास किचनमध्ये बनवणार आहे छान अशा हिरव्यागार ताज्या ताज्या भेंडीचा ठेचा. यासाठी घेतलेली आहे साधारण पाव किलो भेंडी. भेंडी घेताना कोवळी भेंडी घ्यायची, खूप पक्की खूप सीड असलेली भेंडी यासाठी घ्यायची नाही. कोवळी छोट्या आकाराची भेंडी यासाठी आपल्याला घ्यायची आहे. तर आता ही भेंडी चांगली स्वच्छ अशी धुवून कोरडी करून घ्यायची, पुसून घ्यायची तिला. याच्या अर्धा इंच आकारामध्ये अशी हिला कापून घ्यायची आहे, गोल अशी. तर ही बघा, ही भेंडी आपल्याला कापून घ्यायची आहे. कापताना ह्या भेंडीचे खूप छोटे किंवा खूप मोठे पीसेस करायचे नाही, साधारण 1 इंच आकाराचे आपल्याला हे तुकडे करून घ्यायचे आहे. या पद्धतीने कापून घ्यायचे. ही बघा अशी. तर ऑलरेडी मी इथे कापून घेतलेली आहे काही भेंडी, हे बघता येईल तुम्हाला. अशा पद्धतीने ही 1 इंच आकारामध्ये साधी सिंपल गोल कापून घ्यायची. तर आता ही कापून घेतलेली जी भेंडी आहे ती एखाद्या तव्यामध्ये घालायची. तर आता या ठिकाणी मी लोखंडी तवा घेते आहे. कढईतही तुम्ही ही भेंडी भाजून घेऊ शकता. लो फ्लेमवर भाजत राहायची आहे जरा मऊ होईपर्यंत. या भेंडीचा रंग डार्क व्हायला पाहिजे इतपत भाजायची. आणि एवढी भाजून झाली की यामध्ये आपल्याला मिरच्याही भाजून घ्यायच्या आहे. तर यासाठी मी घेतलेल्या आहेत तिखट हिरव्या मिरच्या. तुमच्याकडे ज्याही मिरच्या असतील, रोज तुम्ही वापरत असाल ठेच्यासाठी, त्या मिरच्या वापरू शकता. 5-6 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत आणि त्याचे तुकडे करायचे आहे आणि त्याही ह्या भेंडीमध्ये 1-2 मिनिटासाठी भाजून घ्यायचे आहे. मला बघता येईल भेंडीचा रंग छान गडद झालेला आहे, डार्क झालेला आहे. तर ही मिरची ही छान थोडी भाजून घ्यायची. यामध्ये लसूणच्या 7-8 पाकळ्याही भाजून घ्यायचे आहे. मिरची थोडी प्रेस करून भाजायची. तर आता ही भेंडी भाजून होते तिथपर्यंत आपण हे शेंगदाणे भाजून घेऊ. तर यासाठी अगदी थोडे शेंगदाणे घेतलेले आहे. खूप शेंगदाण्याची या ठेच्यासाठी गरज नाही. शेंगदाणे भाजून घ्यायचे. अगदी थोडे शेंगदाणे आहे, अर्ध्या वाटीपेक्षाही कमी शेंगदाणे. आणि ते भाजून घ्यायचे आणि साल काढून मिक्सरमध्ये जाडसर असे वाटून घ्यायचे आहे. वाटताना मात्र जाडसर असे वाटायचे. आणि शेंगदाणे भाजताना खूप असे करपू द्यायचे नाही, अगदी थोडे भाजायचे. हे बघा असे. आणि आता हे शेंगदाणे गार झाले की मिक्सरमध्ये जाडसर असे फिरवून घ्यायचे. ही भेंडी आणि मिरची ही चांगली भाजून झालेली आहे. आता गॅस बंद करायचा आणि ही भेंडी जरा गार होऊ द्यायची आहे. ही मिक्सरच्या भांड्यात घालायची आणि जाडसर वाटायची आहे, बारीक अजिबात वाटायची नाही. किंवा जर तुमच्याकडे मोठा खलबत्ता असेल तर त्याचाही वापर करून तुम्ही ही भेंडी ठेचून घेऊ शकता. ही बघा वाटल्यावर अशी झाली पाहिजे. ही पहा अशी. तर अशी जाडसर ही वाटून घेतलेली आहे. तर आता आपण ज्या तव्यामध्ये भेंडी भाजून घेतलेली होती त्याच तव्यामध्ये 2 चमचे तेल गरम करून घ्यायचं. तेल गरम झालं की यामध्ये जाडसर वाटून घेतलेला भेंडीचा ठेचा घालायचा. गॅसची फ्लेम कमी ठेवायची. चांगलं असं परतवून घ्यायचं. 2 ते 3 मिनिटानंतर हा ठेचा छान मस्त तयार होतो. छान तेल सुटायला लागतं याला. शेंगदाण्याचं कूट कमी घालायचं, खूप जास्त घालायचं नाही आणि मिक्स करायचं. हे बघा छान झालेला आहे हा ठेचा. यामध्ये कोथिंबीर घालायची आणि चटपटीत असा हा भेंडीचा ठेचा गरमागरम खायला घ्यायचा. खूप चवदार होतो. हे बघा मस्त असा हा भेंडीचा ठेचा बनवून तयार झालेला आहे. इतपतच भाजायची, तिचा हिरवापणा टिकून राहिला पाहिजे.